नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज हा जो ड्रेस घातला आहे तो मी काल तुमच्यासोबत शेअर केला होता शॉर्टमध्ये, की मी हा फ्लिपकार्टवरून मागवला आहे आणि छान आहे. मला ना खरं सांगायचं तर इतका पस्तावा येतो ना की मी हा ड्रेस एवढ्या उशिरा का मागवला. जो आधीचा एक ब्लू ड्रेस मी केला असेल, महिना झाला असेल मागवला होता, आणि हा ड्रेस, हे दोन्ही ड्रेस इतके सुंदर आहेत, इतके कम्फर्टेबल आहेत आणि उन्हाळ्यासाठी तर खूप 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 बेस्ट आहेत. आणि मी हे आत्ता मागवलं हा ड्रेस की उन्हाळ्यात संपेल आता थोड्या दिवसांनी, पावसाळा चालू नाही, एक 8-10 दिवसांनी, आणि मग मी हा ड्रेस मागवला. मला फक्त सिवलेस आहे त्याचं थोडंसं वियर्ड वाटतं, कारण शॉर्ट असेल ना तर घालायला एवढं काय नाही वाटत. म्हणजे पायाचा वॅक्स केलं की होऊन जातं, आणि पायाचे जे वॅक्स आहे त्याची ग्रोथ इतक्या फास्ट नाही होत आणि दिसून नाही येत, पण हाताची आणि अंडर आर्म्सची लगेच कळते. त्यामुळे मी शक्यतो सिवलेसमध्ये कम्फर्टेबल नसते आणि ते अवॉइड करते, सिवलेस ड्रेस घालणं सिवलेस. पण हा खूप छान होता, त्याचा कलरही छान होता, आणि मी यांना सहज दाखवलं, ते बोलले छान आहे, ऑर्डर कर. आणि हे कधीतरीच बोलतात, नाही तर शक्यतो ते एवढं लक्षही देत नाही, आणि ते छान आहे आणि ऑर्डर कर बोलले, आणि पैसेही तेच देणार होतं, तर मी फटाफट करून टाकलं. खरंच खूप छान आहे. म्हणजे गरमीसाठी ना मी पुढच्या वेळेस तर असेच 2-3 ड्रेस मागवणार आहे. आणि गाऊन घालण्यापेक्षा किंवा शर्ट आणि इतर काही घालण्यापेक्षा टी शर्ट वगैरे, त्याने ना प्रचंड गरम होतं, कारण मी पूर्ण उन्हाळा यातच काढला आहे. गाऊन जे डिलिव्हरीच्या वेळेस फिडिंगवाले गाऊन वगैरे घेतले होते, फिडिंग ड्रेस घेतले होते, तर तेच सगळं मी घातलं, आणि त्याने इतकं भयानक गरम व्हायचं की मी काय सांगू. मी पूर्ण गरमी खूप म्हणजे खूप वाईट अवस्थेत काढली, आणि शेवटी इतके छान ड्रेस मला मिळाले. पण हरकत नाही, मी तशी नेहमी वापरू शकते. तर पाहूयात आता हा किती वेळा घातला जातोय ते. तर हे झालं ड्रेसबद्दल. पण मला अजून तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. ते म्हणजे मी परवा एक बुक मागवलं होतं ते, आणि माझ्याकडे इतर काही बुक्स आहेत त्याबद्दल. आणि हो, संध्याकाळी मला बनवायची पनीरची भाजी. पण आता ना पनीरची भाजी, पनीरची भुर्जी, पनीरचं सँडविच खाऊन ना खरं कंटाळा आला. कारण मी घरी पनीर बनवते सध्या दुधापासून, तर दर आठवड्याला म्हटलं तरी ते बनल्या जाते, आणि तेच खाऊन ना कंटाळाही येतो. तर मी आता यूट्यूबवर सर्च करणार आहे की मला वेगळ्या पद्धतीने काय बनवता येईल पनीरच्या भाजीचं, किंवा पनीरची भाजी कशी बनवता येईल. टॅमॅटो आणि कांदा तेच खाऊन थोडासा खरं कंटाळा आला आहे, पण टेस्ट वेगळी हवी आहे काहीतरी. तर ते मी थोड्या वेळाने सर्च करते मला काय बनवता येईल ते, आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल. पण त्याआधी हे बुक्स आहेत माझ्याकडे काही, जे हे बुक्स मी परवा मागवलं होतं, इकिगाय म्हणून. मी याबद्दल ना मी खूप ऐकलं होतं खूप, तर मला बऱ्याच दिवसांचं ऑर्डर करायचं होतं. तर हे ड्रेस आणि हे मी सोबत ऑर्डर केलं होतं, तर हे आलंही. आणि हो, मी ना अजून वाचलं नाही आहे खरं सांगायचं, मला एवढा वेळच नाही मिळाला आहे, कारण शनिवार रविवार यांना सुट्टी होती, आम्ही बाहेर गेलो होतो, नवन्य आली होती, तर या सगळ्यात खरं वेळ नाही मिळत. सुट्ट्या ज्या दिवशी असेल ना यांना, तेव्हा तर मला वेळच अजिबात नाही मिळत. तर हे बुक मला वाचायचं आहे, आणि हे 2 बुक्स आहेत जे आधीच माझ्याकडे, हे मी घेतले तरी याला 2-3 वर्ष झाले असेल घेऊन. आणि खरं सांगू का, हे मी पूर्ण वाचलंही नाही, कारण याचं जे मराठीत ट्रान्सलेशन आहे ना, ते थोडंसं ना वियर्ड वाटतं वाचताना. आय थिंक हिंदी किंवा प्रॉपर इंग्लिशमधलं छान असेल, पण मला इंग्लिश एवढं असं जमत नाही फ्लुएंटली. काही ठिकाणी मी अडते, त्यामुळे मग मी इंग्लिश तर मी घेऊ शकत नव्हते, आणि मला वाटलं कारण हे माझ्याकडे मराठी होतं ना, तर हे छान होतं, तेही छान असेल. तर अर्धं माझं वाचून झालं, आणि अर्धं मी ठेवून दिलं मग तसं. आणि हे बुक हे माझ्याकडे सगळंच जुनं, माझ्या घरात ना बरेचसे बुक्स आहेत, काही यांचे आहेत, काही मिळालेले आहेत, पण हे 3 बुक्स मला फार आवडतात. हे जे आहे ना, हे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, तर हेही छान आहे, पण ना जसं हे छान आहे ना तसं तेवढं नाही आहे, कारण त्याचं मराठी व्हर्जन थोडंसं वाचताना डोक्याच्या वरून जातं कधी कधी, त्यामुळे. नाहीतर तेही छान आहे. आणि हे बुक मला 17 किंवा 18मध्ये घेतलं असेल मी, म्हणजे जबरदस्ती घ्यायला लावलं हे मला. आणि काही गोष्टी असतात ना, म्हणजे तुमच्या आयुष्यात घडणारच असतात किंवा तुम्हाला भेटणारच असतात. आपण म्हणतो ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, तसं काही गोष्टी आहेत ना आयुष्यात, जर तुमच्या वाटेला ते येणार असेल ना, तर ते येतात म्हणजे येतात. ते कसं आहे याचं ना माझ्याकडे हे उदाहरण आहे, हे बुक. आता सगळ्यांना वाटेल वस्तू, व्यक्ती किंवा एखादी घटना आयुष्यात येते होते, हे बुक्सचं काय, तर मी तेही सांगते. हे द सिक्रेट हे जे बुक आहे, हे माझ्याकडे ना 17 मे बी 18मध्ये मी घेतलं.
तर मी हे स्वतःहून घेतलं नाही, हे मला जबरदस्ती घ्यायला लावलं. मला भेटण्याआधी किंवा मला घ्यायला लावण्याआधीही हे जे आहे ना द सिक्रेट, हे माझ्या आयुष्यात आलं होतं. ते म्हणजे 2013मध्ये आय थिंक मी कॉलेजला होते तेव्हा, सेकंड इयरला असेल, सेकंड इयरला. तर ना तेव्हा आमचा जो ग्रुप होता ना, तर आम्ही पिक्चर वगैरे बघायला जे पेनड्राईव्हमध्ये घेऊन आपण बघायचो ना, तर आमचा एक फ्रेंड होता, तो त्याचा लॅपटॉप आम्ही घ्यायचो आणि त्यात पेनड्राईव्ह वगैरे टाकून पिक्चर बघायचो छान छान. आणि जे हवे असेल तर त्याला सांगायचं तर तो त्यात आम्हाला भरूनही द्यायचा. तर असाच अजून एक फ्रेंड होता आमचा, तर त्याने ना द सिक्रेट ही मूवी त्यात भरली होती आणि मला दिली होती. मला सांगितलं होतं, आशू ही बघ, खूप भारी मूवी आहे, खूप भारी आहे, म्हणजे तुला खरंच आवडेल, खूप मस्त वगैरे असं त्याने मला सांगितलं. आणि त्याचं नावही होतं द सिक्रेट. तर मला असं सस्पेन्सवाले किंवा थ्रिलवाले असे मूवी किंवा हॉरर मूवी बघायला प्रचंड आवडतं इतर मूवीजपेक्षा. ज्यात सस्पेन्स असेल ना तेवाले तर प्रचंड आवडतात. तर याचं नाव द सिक्रेट. त्याआधी मला काहीच माहिती नव्हतं. मला तेव्हाही माहिती नाही, मी खरं सांगते. मला असं वाटलं असंच काहीतरी असेल. मी चालू केला, घरी दुपारी जेवण वगैरे झालं असेल आणि बघायला सुरुवात केली आणि म्हटलं हे काय आहे, मला काहीच कळत नाही आहे. आणि त्याचे बरेचसे असतील, पण त्याने आता मला कोणतं दिलं होतं हेही माझ्या लक्षात नाही. मी अगदी 1 मिनटभर पाहिलं, म्हटलं हे काय बोरिंग आहे, हे का मला छान म्हणून दिलं असेल. तर मी ते पाहिलंच नाही, दुसरा मूवी पाहिला. तो मला रोज विचारायचं, तू पाहिलंस का शूतो, तू पाहिलंस का? मी म्हणजे हा आज पाहिल, उद्या पाहिल, वेळ नाही मिळाला. नंतर त्याचा लॅपटॉप वगैरे देऊन टाकलं, तर ते पाहायचं राहिलं. ते तसंच राहिलं, म्हणजे मला त्याबद्दल काहीच कळालं नाही. त्यानंतर 2018मध्ये मी जिथे जॉबला जात होते तिथे माझं कलिग म्हणा, फ्रेंड म्हणा किंवा तिचं पर्सन आहे ते होतं, तिथे होता तो पर्सन. तर त्यांनी ना मला आधी खूप सारे बुक्स दिले होते वाचायला. काही इंग्लिशमधले होते, पण ते इंग्लिशमध्ये असल्यामुळे मी वाचले नाही. त्यानंतर शब्दकोशाचे बुक दिले की ज्याने माझं जे स्पीच आहे, माझी इंग्लिश थोडंसं फ्लुएंट होईल असं याने ते दिलं होतं, पण मी तेही वाचलं नाही. मग त्यांनी काय केलं, हे द सिक्रेट बुक ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं त्यांच्या अकाउंटवरून आणि कंपनीत असं ऑर्डर केलं होतं, म्हणजे ऑफिसच्या ॲड्रेसवर. तर ते तिथे आलं ना, तर ते घाई आले, धर्मने हे बुक मागवले, याचे पैसे दे, पटकन दे. म्हटलं मी का देऊन, ते बुक्सचे मी का पैसे द्यायचे? म्हणे नाही नाही दे, तो माणूस थांबला काहीतरी याच्यावर तरी MRP 350. तर ते असं 350 का 375 का 315-25 असं काहीतरी होतं, पण 300च्या पुढे 400च्या आतच होतं. ते पैसे मी दिले आणि हे बोलले हे बुक ना तुझं आहे. मी म्हटलं मला लागत नाही, मला माझे पैसे पाहिजे. म्हणे नाही नाही, तू ना तशी वाचणार नाही, जेव्हा तुझे पैसे जाते ना तेव्हा तू वाचशील. तर त्यांचा हेतू होता की हे मी वाचावं. आणि तिथे दुसरे एक कलिग उभे होते, ते बोलले खूप छान आहे, याने ना खूप खूप फरक पडतो म्हणे आपल्या माइंडवर, नाही का वाचल्यावर. तुझं तोंड दुखायला लागले एवढी मी बडबड केली. तर मी म्हटलं ओके ठीक आहे बघेल. म्हणजे हे बुक मला 2018मध्ये मिळालं, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, हे मी वाचले 2022मध्ये. म्हणजे 3-4 वर्ष हे पुस्तक असंच पडून होतं. आणि 2022मध्ये ना मला कुठून तरी म्हणजे रीलमधून किंवा काहीतरी याच्यावरून हे बुक्सचं थोडीशी माहिती कळाली. म्हटलं हे बुक तर माझ्याकडे आहे. तेव्हा मी हे बाहेर काढलं आणि तेव्हा वाचलं. इतकं जबरदस्त आहे ना, इतकं जबरदस्त. खरंच म्हणजे आपली जी विचार करण्याची पद्धत आहे ना तीच बदलते हे बुक वाचल्यानंतर. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की हे बुक सतत वाचायला हवं. यातलं तुम्हाला बुक्स वाचायचं एकदा वाचलं ना की पुन्हा वाचायचा कंटाळा येतो. त्यातला सारांश ना तो जरी वाचला तरी खूप फरक पडेल. जर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे आजकाल हे बुक तर सगळ्यांनाच माहिती, तर नक्की 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 वाचा, खूप फरक पडतो. आणि तसंच मी ह्या बुकबद्दल पण ना खूप ऐकलं, म्हणून हे बुक मागवलं. तर हे वाचून पाहूयात किती फरक पडतो येतो. तर हे 2 बुक्स नक्की ट्राय करा. जसं की मी बोलले होते की मला बनवायची पनीरची भाजी, तर त्यासाठी मी खूप साऱ्या रेसिपीज सर्च केल्या, खूप म्हणजे खूप. पण सगळ्या एकसारख्याच होत्या, कांदा टमॅटोवाल्या. पण त्यातल्या त्यात मला 1-2 वेगळ्या भेटल्याही. त्या म्हणजे पनीर मलाई आणि दुसरी होती काली मिर्च पनीर. पण त्या यांना आवडतील की नाही याचा मला थोडासा डाऊट होता, त्यामुळे मी तो प्लॅन कॅन्सल केला आणि बनवला पनीर पुलाव. आणि हो, हा जो राईस आहे तो इंद्रायणी मी यात वापरला आहे, आपला बिर्याणीवाला नाही वापरला, कारण आमच्याकडे इंद्रायणी जास्ती आवडतो म्हणून. त्यानंतर मस्त असं हे जेवण करून घेतलं.
आणि त्यानंतर हा किचन ओटाही एकदम चकाचक केला. मला असा स्वच्छ किचन ओटा ना फार आवडतो. मी रोज रात्रीच किचन ओटा जो आहे ना तो एकदम क्लीन करून ठेवते. तर असा बघायलाही फार छान वाटतं. आणि हे तर सगळं आवरलं, पण गरमी मात्र एवढी होत होती ना की घरात थांबणं मुश्किल झालं होतं. म्हटलं चला फिरून येऊयात, पण त्याआधी व्हिडिओचा शेवट करून जाऊयात. तर आजचा हा जो व्हिडिओ होता मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.